बातमी आहे भोसरी येथील ग्राहकांकरिता नव्याने सुरू झालेल्या सुपर बाजार मॉलची। मंगळवार दिनांक 6 जून 2023 रोजी भोसरी येथे ग्राहकांच्या सेवेकरिता सुपर बाजारचे उद्घाटन करण्यात आले। महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामध्ये 70हून अधिक शाखेंचा विस्तार व प्रदीर्घ अनुभव असलेला सुपर बाजार भोसरी व पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू करण्यात आले। या सुपर बाजारचे उद्घाटन सुप्रसिद्ध कलाकार व अभिनेते भाऊ कदम, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे, हरिभक्तपरायण चैतन्य महाराज वाडेकर यांच्या हस्ते झाले। स्वच्छ व निवडक जीवनावश्यक वस्तू ग्राहकांकरिता उपलब्ध करून देण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून भोसरी येथे प्रथमच गजानन जाधव यांनी सुपर बाजार सुरू केले आहे। इतर बाजारभावापेक्षा स्वस्त दरात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून द्यायची परंपरा या सुपर बाजार मार्फत भोसरीकरांच्या सेवेत सुरू करण्यात आली। तसेच उद्घाटनाच्या दिवशी येणाऱ्या ग्राहकांकरिता 5 ते 50% सवलतीच्या दरात जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यात आली, ज्याला भोसरी येथील नागरिक तसेच ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। या उद्घाटन सोहळ्यावेळी हजारोंच्या संख्येने ग्राहकांनी सुपर बाजार या ठिकाणी खरेदीसाठी गर्दी केली। तसेच प्रमुख पाहुण्यांनी आपला आवाजशी बोलताना भोसरीकरांच्या सेवेकरिता सुरू झालेल्या सुपर बाजार तसेच सुपर बाजारचे प्रोप्रायटर गजानन जाधव यांना शुभेच्छा दिल्या। खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांशी व उपस्थित मान्यवरांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी। पाहुयात। सुप्रसिद्ध कलाकार तथा अभिनेते भाऊ कदम आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। भाऊ, काय सांगाल, आज या ठिकाणी भोसरी इथे तुम्ही आलात, सुपर मार्टचं असं भव्य उद्घाटन तुमच्या हस्ते होते, काय सांगाल? प्रथम मी त्यांचे आभार मानतो, त्यांनी मला इथे आमंत्रित केलं आणि सुपर मार्केट जे आहे ते त्यांचं हे पहिलं नाही आहे। आता मला महाराष्ट्रात पर्यंत 70 शाखा आता त्यांनी भोसरीमध्ये हे नवीन ओपन केले सुपर बाजार। हे भोसरीकरांसाठी खूपच आनंदाचं आहे, कारण सुपर मार्केट असणं ही खूप काळाची गरज आहे आणि त्यांनी उठून इकडे भोसरीमध्ये ओपन केल्यामुळे त्यांचे खूप खूप आभार आणि मलाही बरं वाटतं आहे या उद्घाटनासाठी मला इथे बोलवलं। आज भोसरीतील नागरिकांना पहिल्याच दिवशी 50% सूट त्यांनी दिले, काय वाटतं तुम्हाला? जे नागरिकांना एक चांगली ऑफर त्यांच्याकडून भेटत आहे? नाही, खरंच आहे, हे आता पब्लिकचं युग आहे, त्यामुळे आणि 50% सूट देऊन सुद्धा स्वस्त आणि दर्जेदार माल हा तुम्हाला मिळणार आहे, हे महत्त्वाचं आहे। कारण हल्ली आपण सूट देतात पण तसं क्वालिटी नसते, पण ह्या सुपर मार्केटमध्ये आता खरेदी करते आणि आम्ही इतर जी खरेदी करतो त्यांना क्वालिटी मालच मिळेल। खूप आनंद होतो की मराठी माणसं आपण मिळून उद्योग करता येतात, तर त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे सर्व मराठी बांधवांनी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेने आणि सपोर्ट केला पाहिजे मराठी माणसाला। आणि इथून सुरुवातच आहे, करतायत आत्तापर्यंत एवढं, अजूनही पुढे करत राहू, वाटचाल चालूच राहील ही सदिच्छा। आपल्यासोबत आता भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दादा, काय सांगाल, भोसरीमध्ये प्रथमच एवढं भव्य असं सुपर मार्केट या ठिकाणी यांच्यामार्फत उभारण्यात आले आणि आज पहिलाच दिवस आहे, तुम्ही त्याच्या ओपनिंगला आलात, काय सांगाल? सुपर बाजार हा सर्वसामान्य लोकांसाठी फार उपयुक्त राहील। सगळ्या वस्तू तिथे अन्य भागाच्या असतील किंवा अन्य इतर बालकाच्या रोजच्या दिनचर्येच्या असतील ते मार्फत आम्ही चांगल्या क्वालिटीचे मिळतो याची खात्री आणि असं अनेक मार्केट या माध्यमातून मला चांगला आनंद आहे। भोसरीकरांना शुभेच्छा देतो मी या उपक्रमाला आणि असंच भोसरीकरांसाठी प्रथमच एवढं भव्य हे मार्केट आहे आणि आज पहिल्याच दिवशी सवलत आहेत। विशेष म्हणजे मराठवाडा माणसांनी या ठिकाणी हे जे सुपर मार्केट हे सुरू केले, कसं वाटतं?
अभिमान तर वाटतं ना मराठमोळ्या माणसाचा एवढा मोठा व्यवसाय त्याच्यात सगळ्यात जास्त अभिमान तर आम्हालाच होता आणि त्यांना पाहिजे ती मदत करण्याची आमची तयारी राहते ती माणसं मला भोसरी खातात झाल्यामुळे मला जास्त आपण व्यावसायिक क्षेत्रात सुपर बाजार मला या सगळ्या व्यावसायिक काही दिवसांपासून पाठपुरावा इथे या शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहण्यासाठी घेतलेल्या सगळ्या माहितीच्या एकच म्हणेल की दैनंदिन जीवनामध्ये संसारिकांना अगदी बारीक सारीक गोष्टीपासून मोठ्या गोष्टींपर्यंत मग तो किराणा माल असेल घरात लागणारे सगळ्या दैनंदिन गरजा ज्या भागवणाऱ्या गोष्टी आहेत त्या उपलब्ध करून देण्यासाठी या सुपर बाजारचं भरपूर मोठे योगदान आता या परिसराला लाभणार आहे. खऱ्या अर्थानं आपला भोसरी परिसर नवे नवे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हाती येणारी सगळी गावं आहेत ही भौतिक सोबतीने नटलेली गावं आहेत तिथे कोणत्याही गोष्टीची कमतरता असलेली आपल्याला तशी पाहायला मिळत नाही उणीव म्हणावे असं काही नाही आणि या स्पर्धेच्या युगामध्ये सुपर बाजारच्या या सगळ्या युनिटला एक आपल्या व्यवसायाचा दर्जा आणि उत्तमात उत्तम सर्व्हिस देण्याच्या अनुषंगाने थोडी काळजी घ्यावी लागेल आणि नक्कीच या निमित्तानं उपस्थित राहून या सुपर बाजार सारख्या व्यवसायाला शुभेच्छा देत असताना मी म्हणेल की अधिकाधिक नवयुवकांनी व्यावसायिक क्षेत्रात पाऊल टाकावं आणि व्यावसायिकदृष्ट्या स्वतःची समृद्धी मिळवावी. आपण पाहिलं तर कर्नाटक असेल महाराष्ट्र राज्यात 70हून अधिक यांचे ब्रांचेस आहेत आणि प्रथमच भोसरीकरांच्या सेवेत एवढं भव्य असं हे सुपर मार्ट आले आणि पहिल्याच दिवशी 50% सवलत सर्व ग्राहकांना दिले याबद्दल काय वाटतं? नाही नक्कीच महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या धर्तीवर जर काम करणारं हे सुपर बाजार असेल तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे 70 शाखा जर यशस्वी सुपर बाजार चालवत असेल तर इतक्या अनुभव संपन्न आणि यशस्वी व्यावसायिकांचा फायदाच होणार आहे भोसरी ग्रामस्थांना पंचक्रोशीतल्या लोकांना. आता राहिला विषय 50% सवलतीचा तर मी काही वेळापूर्वी सांगितलं स्पर्धेचं जग आहे. या स्पर्धेच्या युगामध्ये ग्राहकांना आकर्षित करणं हे परम कर्तव्य असतं व्यावसायिकाचं. तर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत तो करण्याचा मानस यांचा दिसतो आणि 70 जर शाखा वेगवेगळ्या राज्यात कर्नाटक आणि महाराष्ट्रात असेल तर एक मल्टीनॅशनल हा ब्रँड आपण याला म्हणू शकतो. नक्कीच त्यांच्या ह्या वेगवेगळ्या राज्यात काम करून जो अनुभव त्यांना मिळालेला आहे तर भोसरी परिसरातील सगळ्या सामान्य प्रापंचिकांना त्यांच्या या अनुभवाचा व्यावसायिक प्रगतीचा आणि या सगळ्या उपलब्धींचा फायदा होणार आहे आणि जीवन सुखकर होणार आहे. धन्यवाद. आपल्यासोबत भोसरीकरांच्या सेवेसाठी जे नवीन असं मार्ट उभं झाले आणि त्याचे आपल्यासोबत ओनर आहेत गजानन जाधव त्यांचं नाव आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. गजाननजी काय सांगाल आज प्रथम दिवस आज या ठिकाणी ओपनिंग झाले सुपर मार्टचं तुम्ही आपण जर पाहिलं की 70पेक्षा अधिक कर्नाटक असेल महाराष्ट्र असेल या ठिकाणी याचे ब्रांचेस आहे आणि आज प्रथमच भोसरीकरांच्या सेवेसाठी तुम्ही हे मार्ट घेऊन आलात काय सांगाल? आपल्याला या स्टोअरसाठी भोसरीकरांचा असं उत्स्फूर्त असं आपल्याला प्रतिसाद मिळालेला आहे. जवळजवळ महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये आपण 71 शाखेचा आपला विस्तार आहे. स्वच्छ आणि उडक माल रास्त भाव आणि दिनावर सेवा देणारा असं आमचं हे स्टोअर आहे. जास्तीत कमी दरामध्ये चांगल्या प्रतीचा माल कसा ग्राहकांना मिळावा हीच आमची नेहमी धडपड असते. गेली 25 वर्ष आमचा हा अनुभव आमच्या पाठीशी आहे. जवळजवळ 70च्या 70 स्टोअर आमचे आजही अगदी चांगल्या सेवा आणि चांगला ग्राहकांना माल देण्याचा नेहमी सदैव प्रयत्न करत असतो. मुळातच गेले 25 वर्षाचा आम्हाला ह्या क्षेत्रामधला अनुभव असल्यामुळं हा माल कुठं खरेदी करायचा, किती प्रमाणात करायचा, बल्क किती पद्धतीने करायचा, स्टोरेज कुठला माल करायचा, त्यानंतर कुठल्या महिन्यामध्ये कुठला माल खरेदी करावा, त्याचा स्टॉक कसा करून ठेवा, ह्याचा अनुभव आमच्या पाठीशी असल्यामुळं की जरी मोठे मॉल असले किंवा दुकानदार असले आपल्याला काय त्यांच्याशी प्रतिस्पर्धा करायचा असा विषय नाही आहे. फक्त आपल्याला आपलं मार्केट योग्य प्रकारे टिकवून ठेवायचं असेल तर ग्राहकांना चांगला माल देणं आणि तो योग्य भावामध्ये देणं ही आपली खरोखर म्हणजे प्रामाणिकपणे प्रयत्न असतो आणि तो आपण नेहमी करणार आहोत. आणि याच्यामुळं ज्या ठिकाणी आपलं नवीन स्टोअर चालू होईल त्या ठिकाणी आपलं स्टोअर अतिशय सुंदररित्या चालू असतं यात माझा शंका नाही. आपल्याकडे साधारण काय काय प्रोडक्ट्स असतात जे घरी जे गरजेच्या गोष्टी असतात साबणापासून ते थेट कडधान्यापर्यंत जे आपल्याकडे काय काय अशा गोष्टी आहेत की जे भोसरीकरांच्या सेवेसाठी आज या ठिकाणी उपलब्ध होत आहेत. आज जर आपण या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याकडे डाळी कडधान्यापासून अगदी कॉस्मेटिक असेल, त्यानंतर शूजचे रॅक आहेत, त्यानंतर जर बघितलं तुम्ही
तर स्कूल बॅग आहे, टिफिन बॅग आहे, त्यानंतर प्लास्टिकचा माल आहे, अगरबत्ती आहे, धूप, कापूर, मसाले, सर्व गोष्टी जे जीवनावश्यक ज्या गोष्टी घरगुती सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत ज्या गोष्टींची आपल्याला गरज आहे अशा सर्व गोष्टी आपल्याला एकाच छताखाली या ठिकाणी उपलब्ध होणार. आपण पाहू शकतो आज पहिलाच दिवस आहे. पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद जो आहे तो भोसरीकरांकडून मिळाला आहे. आज काय सवलती आहेत त्यांच्यासाठी आणि ह्यापुढे देखील कशा पद्धतीने जे मार्केटमध्ये जे नवीन ग्राहक येत आहेत तुमच्याकडे त्यांना कशा प्रकारे सवलती असतात? आजच्या ओपनिंगच्या दिवशी तर आम्ही जवळजवळ 5% ते 50% सवलत ठेवलेली आहे. तर हा काय फक्त ओपनिंगसाठी ही सवलत ठेवली असं काही नाही. आम्ही प्रत्येक ग्राहकांना किंवा प्रत्येक दिवशी त्या वेगवेगळ्या प्रकारचे डिस्काउंट ऑफर किंवा बाय वन गेट वनसारखे जे एखादी स्कीम असेल तर आम्ही हे नेहमी वापरत असतो. तेव्हा ह्या स्कीमचा जो लाभ आहे तो ग्राहकांना काय फक्त आजच मिळतो असं काही नाही. कायमस्वरूपी हा लाभ ग्राहकांना मिळणार आहे. कायमस्वरूपी बाय वन गेट वन किंवा एखादी ऑफर आपण ग्राहकांच्यासाठी नेहमीच आपण सदैव देत असतो. आज लोकार्पण सोहळा पार पडला, पण ह्या लोकार्पण सोहळ्याच्या अगोदरच संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये चर्चा होती की भोसरीमध्ये सुपर मार्ट जे आहे ते ग्राहकांच्या सेवेसाठी येते. त्याचं मार्केटिंग तुम्ही कसं केलं, कसं तुम्ही लोकांपर्यंत पोहोचलात, त्याची ॲडव्हर्टाइजमेंट लोकांपर्यंत कशी केली? त्याची ॲडव्हर्टाइजमेंट करताना खरोखर तसं बघायला तर मीडियाचा आपल्याला फार असा मोठा सहभाग आपल्याला मिळतो. टी व्ही माध्यम असेल किंवा बोर्डिंग माध्यम असेल, रिक्षा ॲडव्हर्टाईज असेल, तर अशा माध्यमातून फ्लेक्सच्या माध्यमातून किंवा हेडीवेलच्या माध्यमातून आपण ग्राहकांपासून पोहोचत असतो आणि पेपर वगैरे आपण ग्राहकांना पाठवत असतो. आज या ठिकाणी उद्घाटन जे झालं आहे ते सुप्रसिद्ध कलाकार भाऊ कदम असतील, चैतन्य महाराज वाडेकर असतील आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्ते आज या ठिकाणी उद्घाटन झालं. त्यांच्या काही शुभेच्छा तुम्हाला? खरोखर आज आमच्या भोसरी विधानसभेचे आमदार माननीय महेशदादा यांनी या ठिकाणी आम्हाला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिलेले आहेत. त्यांनी एक मराठी उद्योजक अशा क्षेत्रामध्ये काम करू शकतो याबद्दल त्यांनाही खूप आनंद झालेला आहे आणि त्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद काय आम्हाला त्यांनी दिलेलंच आहे. त्याचबरोबर चैतन्य महाराज असतील किंवा आपले सिने कलाकार भाऊ कदम असतील यांनीसुद्धा आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. ज्यांचे मी या ठिकाणी उपस्थित राहिले आपल्या कार्यक्रमाला किंवा त्याच्या हस्ते उद्घाटन केलं, त्यांनी वेळ दिला. या तिन्ही मान्यवरांच्या महेशदादा असतील, चैतन्य महाराज असतील किंवा भाऊ कदम असतील या तिघांचंही मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आज तुम्ही भोसरीकरांना कशा प्रकारे आव्हान करणारे जे नवीन आता सुपरमार्ट त्यांच्या सेवेसाठी आले त्यांना खरेदीसाठी कसं प्रोत्साहित करणारे, कसं त्यांना आव्हान करणार? मी ग्राहकांना भोसरीच्या ग्राहकांना मी एवढंच सांगू इच्छितो की एक वेळ तुम्ही अवश्य भेट द्या. या ठिकाणी तुम्ही जर दर बघितले तर मार्केट रेटपेक्षा बराच असा रेट कमी असतो आपल्याकडं. त्यानंतर MRPचा जो माल असतो, जो ब्रँडेड माल असतो, कंपनीचा माल असतो, त्याच्यावरती आपल्याला भरघोस असा डिस्काउंट असतो. त्यानंतर एखादा माल एखाद्या दुकानात घ्यायचा, दुसरा माल दुकानात दुसरे घ्यायचा असं न करता सर्वच माल तुम्हाला एकाच छताखाली मिळू शकतो. तर या ठिकाणी मी आज भोसरीच्या ग्राहकांना अशी विनंती करतो की तुम्ही एक वेळ अवश्य या इथं आणि एक वेळ तुम्ही आलात की तुम्ही आमच्या कायमच्या आमच्याशी जोडले जाणार हे बाकी निश्चितच आहे. काय सांगाल, आज सुपरमार्टचं जे आज ओपनिंगचा दिवस आहे आणि पहिल्या दिवशी आपण पाहू शकतो ग्राहकांनी प्रचंड अशी गर्दी केलेली आहे, काय सांगा? सुपर बाजार हा 70हून अधिक शाखा आहे त्याच्या आणि आता भोसरी शहरामधल्या ग्राहकांसाठी ओपन केलं आहे. तर ग्राहकांचा पहिल्या दिवशी रिस्पॉन्स खूप चांगला आहे. सगळे तुम्ही गर्दी वगैरे बघू शकताय आणि भरपूर ऑफर्स आहेत. तर आज पहिल्या दिवसानिमित्ताने काय ऑफर आहे ग्राहकांसाठी? बऱ्याच ऑफर आहेत, 20-25 ऑफर आहेत. प्लस तुम्हाला MRPवर सगळ्यावर डिस्काउंट भेटेल. MRP टू MRP काहीच सेल होत नाही, सगळ्यावर तुम्हाला डिस्काउंट भेटेल आणि कम दराचं सगळं भेटेल तुम्हाला सगळ्या व्हरायटीमध्ये. ग्राहकांचा कशा प्रकारे आज रिस्पॉन्स भेटतोय? ग्राहकांचा रिस्पॉन्स चांगला आहे. म्हणजे अजून त्यांच्याकडून फीडबॅक त्याच्यावर काम करू. आणि हे जे लॉयल्टी कार्ड आहे हे कशा प्रकारे वापरलं जातं, ग्राहकांच्या कशा प्रकारे त्यांच्या सेवेत येते? आपण
ह्याच्यावर कसं असतं म्हणजे ह्याचं काम यूज कसं होतं? तर तुम्हाला खरेदीवर जेव्हा तुमचे ठराविक पॉईंट्स झाल्यानंतर तुम्ही गर्दी खरेदी केल्यानंतर तुमचे ठराविक पॉईंट्स होतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्या हे कार्ड रिडीम करता येईल. त्याच्यावर तुम्हाला डिस्काउंट मिळेल किंवा तुम्ही गिफ्ट देऊ शकता ठराविक पॉईंट. हा एक तुम्हाला घ्यायचं आहे तुम्ही घेऊ शकता. तर पाहू शकतो की आपण भोसरी या ठिकाणी हा आधी कधीही एवढं मोठं मार्ट नव्हतं. आज ग्राहकांच्या सेवेकरिता सुपर मार्टने या ठिकाणी त्यांची ब्रांच उघडली. काय वाटतं? खूपच छान. अशा ठिकाणी सुपर मार्केट होणं फार गरजेचं होतं. लोकांना फार लांब ठिकाणी जायचा प्रश्न असतो. तो हा प्रॉब्लेम सुटल्यामुळे इतकी लोकं आज पहिल्या दिवशी आपण पाहू शकतो की 50% अशी एवढी सूट ग्राहकांना आज देण्यात आली ओपनिंग ऑफर म्हणून. कसं पाहता याच्याकडे? कारण आपण जर पाहिलं की घरगुती ज्या महिला हाऊसर त्यांना जे आवश्यक वस्तू आहेत त्यांचं देखील या ठिकाणी समावेश. खूपच छान ऑफर ठेवलेली आहे आज. त्यामुळं अगदीच या आणि लूट करा अशीच ऑफर आहे आणि सगळ्या महिलांची सेविंग खूप छान प्रमाणात होईल आज. त्यामुळे सगळ्यात खुशीच असते. आपल्यासोबत अजून काही या ठिकाणी महिला आहेत ते देखील या ठिकाणी खरेदी करण्यासाठी आले. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय तुमचं नाव? तुम्ही कुठून आलात? आज पाहू शकतो आपण ते ठाण्यावरनं देखील ग्राहक आज या ठिकाणी ओपनिंगसाठी आले. काय सांगाल? आपण पाहू शकतो की पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणात सवलती सुपर मार्टतर्फे ह्या ग्राहकांना देण्यात आले. काय सांगाल? आणि खूप छान शॉपही त्यांनी बऱ्यापैकी सगळे प्रोडक्ट त्यांनी विशेष म्हणजे आपण पाहू शकतो की मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन आहे आणि जर आपण या ग्रोसरी क्षेत्रात पाहिलं तर मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन आहे. आज जर आपण पाहिलं की एक मराठमोळ्या माणसाने या सुपर मार्टची सुरुवात केली. कसं वाटतं याच्याबरोबर? नाही खूपच छान वाटतं कारण त्यांचं